इयत्ता 10वी विषय भूगोल. लोकसंख्या. कोणत्याही देशाची लोकसंख्या त्या देशाच्या प्रगतीतील एक प्रेरक शक्ती असते. नैसर्गिक वस्तूंना साधन संपत्तीचे स्वरूप देशातील लोकांच्यामुळेच मिळते. निरनिराळे व्यवसाय करणे, उत्पादन करणे, त्याचा उपयोग करून घेणे, व्यापार करणे, तसेच विविध कलांचा विकास करणे हे कार्य त्या देशातील लोकांना करावयाचे असतात. त्यामुळे लोकसंख्या ही त्या देशाची साधन संपत्ती मानली जाते. प्रसिद्ध विचारवंत फ्रेडरिक हर्बिनियस यांनी मानवी साधन संपदेची व्याख्या अशी केलेली आहे: अनेकविध वस्तूंचे उत्पादन आणि सेवांची उपलब्धता करून देणारी मानवाची शक्ती, कल्पना, कौशल्य, बुद्धी आणि ज्ञान म्हणजे मानवी साधन संपत्ती होय. आर्थिक क्रियामध्ये मानव स्वतःची दुहेरी भूमिका बजावतो. त्याची पहिली भूमिका उत्पादनाची आहे, ज्याप्रमाणे तो अनेक वस्तूंची निर्मिती करतो, त्याचबरोबर त्या वस्तूंचा आणि सेवांचा उपभोगही घेत असतो. त्याची मानसिक क्षमता ही अमर्याद आहे. या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणामुळे तो नैसर्गिक साधन संपदेचा जास्तीत जास्त उपभोग करून घेऊ शकतो. भारताच्या लोकसंख्येच्या वितरणाची वैशिष्ट्य मध्ये लोकसंख्येची वाढ. भारतीय लोकसंख्येची दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. सन 1881 पासून लोकसंख्येची नियमित शिरगंती सुरू झाली. त्यावेळी भारताची लोकसंख्या 25 कोटी होती. आजच्या 2001च्या जनगणनेप्रमाणे ती 102 कोटी 70 लक्ष आहे. म्हणजेच भारताच्या लोकसंख्येचा आकार हा प्रचंड जन्मदर जगातील इतर देशांच्या तुलनेने भारतात जन्मदर हा अधिक आहे. तर मृत्यूदराच्या प्रमाणातही प्रचंड प्रमाणात घट होत आहे. घटक राज्यात लोकसंख्या वाढीची ही भिन्नता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात लोकसंख्या ही वाढलेली दिसून येते. तर हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख या भागामध्ये लोकसंख्येची घनता ही कमी आहे. पुरुषांमध्ये स्त्रियांचे प्रमाणही भारतामध्ये कमी आहे. 2001 मध्ये स्त्री पुरुष गुणोत्तर 933,000 इतके होते. भारताच्या वेगवेगळ्या भागात स्त्री पुरुष गुणोत्तर हे भिन्नच आहे. केरळमध्ये 1991 साली 1040 हे हजारी प्रमाण स्त्री पुरुषांचं होतं. या स्त्री पुरुष गुणोत्तरामध्ये सिक्कीममध्ये हे प्रमाण 822 हजारी पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांचे आढळले. भारतात 1901 साली दर चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये सरासरी 77 लोक राहत असत.
2001मध्ये दर चौरस किलोमीटर क्षेत्रात 324 लोक राहतात. 100 वर्षाच्या कालखंडामध्ये ही वाढ झालेली आपल्याला दिसून येते. लोकसंख्या घनतेतही प्रादेशिक फरक हा आढळतो. पश्चिम बंगाल हे सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे. त्या खालोखाल क्रमाने पाहिले तर बिहार, केरळ, उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू ही राज्ये आहेत. सर्वात कमी लोकसंख्येची घनता अरुणाचल प्रदेशात असून ती केवळ 13 इतकी आहे. भारतात साक्षरतेचे प्रमाणही कमी आहे. भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचे प्रमाण हे केरळ राज्यात असून ते 91% आहे. मिझोराम, गोवा, महाराष्ट्र व पंजाब या राज्यात आणि चंदीगड, दिल्ली, दीव दमण, लक्षद्वीप, पॉंडिचेरी, अंदमान निकोबार या संघ राज्य क्षेत्रात ते 75% पेक्षा अधिक आहे. बिहार राज्यात साक्षरतेचे प्रमाण हे सर्वात कमी असून ते 47% इतके आहे. भारतामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. त्यामध्ये सहिष्णुतेचे वातावरण आढळते. विविध धर्माचे लोक एकत्रितपणे सण व उत्सव हे साजरे करतात. सन 2001च्या जनगणनेनुसार 0 ते 14 वर्ष या वयोगटात सुमारे 35% लोकसंख्या ही असून 60 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण 7% इतके आहे. 15 ते 60 वर्ष वयोगट म्हणजे भरती लोकसंख्या 58% आहे. लोकसंख्येत बालकाचे प्रमाण हे जास्त दिसून येते. प्राथमिक व्यवसायातील लोकांचे प्राबल्य, कमजोरी, प्रजेविषयीचा 72% लोक शेतकरी आणि शेतमजूर म्हणून हे काम करतात. सरासरी आयुर्मान जर पाहिलं तर भारतातील जनतेचे सरासरी आयुर्मान पूर्वी 27 वर्ष समजले जायचे, पण आज ते 60 वर्षापेक्षा जास्त असे वाढलेले आहे. भारत हा खेड्याचा देश. 2001च्या जनगणनेनुसार 72% लोक ग्रामीण भागात हे राहतात. 1901 मध्ये हेच प्रमाण 82% इतके होते. शुद्ध प्रजनन हे जास्त आहे. हे प्रमाण एकापेक्षा जास्त म्हणजे एकास 49 असल्याने भारताची लोकसंख्या ही वाढलेली आढळते. भारतामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे आर्थिक विकासात अडथळे निर्माण होत आहेत. वाढत्या लोकसंख्येचा आळा घालण्यासाठी लोकसंख्या धोरणाची गरज भारतामध्ये भासू लागलेली आहे आणि अशा प्रकारे भारतामध्ये लोकसंख्येची ही त्याच्या 2001च्या जनगणनेच्या अहवालानुसार महत्त्वाची मानली जाते. भारताची लोकसंख्या वाढीचा एक तक्ता आपण पाहूया. 1981 साली भारताची लोकसंख्या 68,50,00,000 इतकी होती. वार्षिक सरासरी दर 2.20% इतका होता. 1991 साली 84,36,00,000 इतकी भारताची लोकसंख्या होती. त्याचा वार्षिक सरासरी दर 2.11 इतका होता. 2001 मध्ये भारताची लोकसंख्या 102,70,00,000 इतकी होती. सरासरी दर 2.5% इतका होता. 2011 मध्ये भारताची लोकसंख्या 121,46,00,000
40 लाख इतकी होती, त्याचा सरासरी दर 1.98% इतका होता. 2012मध्ये भारताची लोकसंख्या 124 कोटी 30 लाख इतकी होती, त्याचा सरासरी वार्षिक दर 2.4% इतका होता. यावरून भारताची लोकसंख्या ही वाढ ही कशी होती हे आपल्याला पाहायला मिळते. या आलेखावरून आपणाला समजत असेल की भारताची लोकसंख्या वाढीचा दर हा कसा आहे तो. कोणत्याही देशासाठी इतर संसाधनापेक्षा लोकसंख्या हे संसाधन महत्त्वाचे असते. देशाच्या आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या व तिची गुणवत्ता हे महत्त्वाचे घटक असतात. चला तर मग आपण भारत व ब्राझील या देशाच्या लोकसंख्येचा अभ्यास करूया. 2011 सालच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी इतकी होती. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारताने जगाच्या एकूण भूक्षेत्रापैकी 2.41% भूक्षेत्र हे व्यापलेले आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.5% लोकसंख्या ही भारतात आहे. भारतात लोकसंख्येची घनता ही 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. भारतात लोकसंख्येचे वितरण हे असमान आहे, कारण प्राकृतिक रचना, हवामान व जीवन जगण्याची सुलभता इत्यादी बाबींचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर हा होत असतो. सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात अनेक शतकापासून मानवी वस्ती स्थापित झालेली आढळते. शेती व उद्योगधंदे यामुळे उत्तरेकडील मैदानी प्रदेश दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई, पुणे, बंगळूर इत्यादी भागात लोकसंख्येचे वितरण हे दाट आहे. पर्वतीय प्रदेश, डोंगराळ भाग, शुष्क वाळवंटी प्रदेश, शीत वाळवंट प्रदेश व घनदाट वनक्षेत्राच्या भागात सुविधांचा अभाव आढळतो. अशा प्रदेशात लोकसंख्येचे वितरण हे विरळ प्रमाणात आढळते. लोकसंख्या वाढीचे स्वरूप. लोकसंख्या वाढीचा भीतीदायक दर ही भारतापुढील सर्वात मोठी महत्त्वाची समस्या झाली आहे. लोकसंख्या वाढीचा दर 2.1% असला तरी एकूण लोकसंख्या मोठी असल्यामुळे लोकसंख्येत एकूण होणारी वाढ ही फारच गंभीर समस्या आहे. भारताचे क्षेत्रफळ एकूण जगाच्या क्षेत्रफळाच्या 2.4% आहे. मात्र जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17% लोकसंख्या ही भारतात आहे. भारताची लोकसंख्या ही सातत्याने वाढत आहे. लोकसंख्या वाढीचा वेगही जास्त आहे. भारतात दर मिनिटाला 48 बालक हे जन्माला येतात. याचाच अर्थ असा की भारतात दरवर्षी सुमारे 2,52,00,000 लोकांची भर पडते. त्यातील सर्व बालक जगत नाहीत. मृत्युमुखी पडणाऱ्या बालकांचे प्रमाण वगळता भारतात दरवर्षी 1,75,00,000 लोकांची भर पडते. यावरून आपणास असे दिसून येते की भारतातील लोकसंख्या वाढीचा वेग हा प्रचंड आहे. अर्थात भारतातील लोकसंख्या वाढीचा वेग सर्व काळात सारखा नव्हता. विशेषतः 21व्या शतकापूर्वी
लोकसंख्या वाढीचा वेग हा फारच कमी होता. 20व्या शतकात विशेषतः 1921 नंतर लोकसंख्या वाढ ही जलद गतीने होत गेली. भारताची लोकसंख्या 1901 पासून 2012 पर्यंत गेल्या 110 वर्षात कशी वाढत गेली हे आपणाला त्या ठिकाणी दिसून येते. भारतातील लोकसंख्या 1901 मध्ये 23 कोटी 64 लाख वरून 2012 मध्ये 124 कोटी 30 लाख इतकी प्रचंड वाढलेली ही आपणाला दिसून येते. भारताच्या लोकसंख्येच्या घनतेत प्रादेशिक फरक आढळतो. पश्चिम बंगाल हे सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे. या राज्यामध्ये दर चौरस किलोमीटरला 1029 इतकी लोकसंख्येची घनता आहे. त्या खालोखाल बिहार 1101 लोकसंख्येची घनता, केरळ 849, उत्तर प्रदेश 828, पंजाब 550 तर तामिळनाडू 555 इतकी दर चौरस किलोमीटरमध्ये घनता असलेली ही राज्य ओळखली जातात. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य अरुणाचल प्रदेश. या राज्यामध्ये 17 इतकी लोकसंख्या दर चौरस किलोमीटरमध्ये आहे. तर संघराज्य हे क्षेत्र हे संघराज्य क्षेत्रफळाने लहान जरी असले तरी दाट लोकसंख्येने असलेली ही क्षेत्र आहेत. यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येचे असलेले संघराज्य हे दिल्ली म्हणून ओळखले जाते. दिल्ली या संघराज्यात 9340 इतकी लोकसंख्या दर चौरस किलोमीटरमध्ये आहे. तर भारताच्या लोकसंख्येच्या घनतेच्या नकाशावरून लोकसंख्या काही भागात दाट आहे तर काही भागात विरळ आहे हे यावरून दिसून येते. भारताच्या लोकसंख्येची घनतेचे 4 विभाग हे केलेले आहेत. यामध्ये एक अति जास्त घनतेचा प्रदेश. या विभागामध्ये लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 800 पेक्षा जास्त आढळते. या विभागामध्ये दिल्ली, चंदीगड, लक्षद्वीप, पाँडेचेरी, दमण व दीव या संघराज्य क्षेत्रांचाही समावेश होतो. तसेच पश्चिम बंगाल, बिहार व केरळ या राज्याचाही समावेश होतो. जास्त घनतेच्या प्रदेशामध्ये भारताच्या या घनतेच्या विभागामध्ये लोकसंख्येची घनता ही 400 ते 800 इतकी आढळते. या घनतेच्या विभागात सामान्यपणे गंगेच्या सुपीक खोऱ्यातील राज्यांचा समावेश होतो. यामध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब तसेच तामिळनाडू या राज्यांचाही समावेश होतो. संघराज्य क्षेत्रापैकी दादरा नगर हवेली ही राज्य जास्त घनतेच्या प्रदेशामध्ये ओळखली जातात. मध्यम घनतेचा प्रदेश. या विभागामध्ये लोकसंख्येची घनता ही 200 ते 400 इतकी असते. या विभागात भारतातील गोवा, आसाम, त्रिपुरा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, ओरिसा, झारखंड या राज्यांचा समावेश होतो. चौथा जे आहे त्यामध्ये विरळ घनतेचा प्रदेश. या विभागामध्ये लोकसंख्येची घनता 200 पेक्षा कमी आढळते. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान,
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल प्रदेश, ईशान्येकडील राज्य आणि संघ राज्यापैकी अंदमान निकोबार बेटांचा समावेश होतो. अशा तऱ्हेने भारताच्या लोकसंख्येच्या घनतेचे 4 विभाग हे आज आपण अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.